भारतात एक गोष्ट अशी आहे जी आपल्या लहानपणी आपण प्रत्येकानेच वापरली आहे. बरं, ती गोष्ट ना महागडी आहे ना एखादा आधुनिक यंत्र वगैरे. ती आहे एक साधीशी पेन्सिल, लाल काळ्या पट्ट्यांची नटराज पेन्सिल, आणि दुसरी आहे चित्रकलेसाठी फेमस असलेली अप्सरा पेन्सिल. पण नक्कीच या पेन्सिलचं शालेय जीवनातलं महत्त्व अनन्यसाधारण आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की आपल्या शाळेच्या आठवणी ताज्या करणाऱ्या या दोन्ही पेन्सिली एकाच कंपनीच्या आहेत? हो. कोणती आहे ती कंपनी जिने या पेन्सिल्स बनवल्या आणि त्यांच्या मॅन्युफॅक्चरिंग मागे एक भन्नाट व्यावसायिक गोष्ट काय होती? चला सांगतो, पण ही इंटरेस्टिंग गोष्ट ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. नटराज आणि अप्सरा यांची गोष्ट सुरू होते 1950च्या दशकात. त्या काळात भारत नुकताच स्वातंत्र्य झाला होता. देशात उद्योगधंदे हळूहळू उभे राहत होते, पण लेखन सामग्रीचा उद्योग अजून म्हणावा तसा विकसित झाला नव्हता. चांगल्या क्वालिटीच्या पेन्सिली मुख्यतः परदेशातून आयात केल्या जात होत्या आणि त्या सामान्य लोकांना परवडणाऱ्या नव्हत्या. भारतातील बहुतेक विद्यार्थ्यांकडे स्वस्त पण कमी टिकणाऱ्या पेन्सिली असायच्या. अशावेळी काही भारतीय उद्योजकांनी ठरवलं की आपण मिळून भारतातच जागतिक दर्जाच्या पेन्सिली तयार करायच्या, जेणेकरून बाहेरून आयात करण्याची गरजच संपून जाईल. 1958मध्ये मुंबईमध्ये हिंदुस्तान पेन्सिल्स या कंपनीची स्थापना झाली. कंपनीचे संस्थापक बाबूभाई संघवी आणि त्यांचे सहकारी जर्मनीमध्ये पेन्सिल बनवण्याचं तंत्रज्ञान शिकून भारतात परतले होते. त्या काळी जर्मनी हा देश पेन्सिल उद्योगात जगातल्या सर्वात प्रगत देशांपैकी एक मानला जायचा. तिथे शिकलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी भारतात एक स्वप्न उभं केलं की भारतातल्या प्रत्येक मुलाच्या हातात चांगल्या क्वालिटीची पेन्सिल पोहोचली पाहिजे. आणि या आयडियातूनच जन्म झाला नटराज पेन्सिलचा. नटराज पेन्सिल्स बाजारात येताच काही वर्षातच लोकप्रिय झाली, कारण त्या काळात भारतीय बाजारात अशी पेन्सिल फार कमी होती जी मजबूत होती, सहज तुटत नव्हती आणि एकदम स्मूथ लिहायची. तिची लाल आणि काळ्या पट्ट्यांची रचना इतकी प्रसिद्ध झाली की आजही लोक ती लांबून ओळखतात. विशेष म्हणजे नटराज 621 HB ही पेन्सिल पुढे कंपनीची ओळखच बनली. शाळांमध्ये तर परिस्थिती अशी होती की शिक्षकांनी पेन्सिल काढा म्हटलं की वर्गातील अर्ध्यापेक्षा जास्त मुलांच्या हातात नटराज असायची. त्या काळात मीडिया एवढी प्रगत नव्हती, जाहिरातींचं एवढं मोठं नेटवर्क नव्हतं, पण लोकांच्या अनुभवातून म्हणजेच माउथ पब्लिसिटीमुळे नटराज घराघरात पोहोचली. पालकांना ती परवडायची, मुलांना ती आवडायची आणि शिक्षकांनाही तिची गुणवत्ता चांगली वाटायची. त्यामुळे एका छोट्या पेन्सिलने संपूर्ण भारतीय रायटिंग मटेरियल मार्केट बदलायला सुरुवात केली होती. मग 1970मध्ये हिंदुस्तान पेन्सिल्सने आणखी एक मोठा निर्णय घेतला आणि मार्केटमध्ये लॉन्च केली अप्सरा. याची क्वालिटी नटराजपेक्षा बेटर होती. सुरुवातीला अप्सरा खास चित्रकला, रेखाटन आणि डार्क शेड्स तयार करण्यासाठी बनवली गेली. तिच्यात वापरलं गेलेलं शिसं म्हणजेच लीड धातू जास्त गडद आणि मऊ होता. त्यामुळे चित्रकला आवडणाऱ्या मुलांमध्ये ही अप्सरा कमी वेळातच लोकप्रिय झाली. हळूहळू अप्सरा ही हाय क्वालिटीची पेन्सिल म्हणून ओळखली जाऊ लागली आणि त्यानंतर भारतीय शाळांमध्ये कायमची एक चर्चा सुरू झाली, नटराज चांगली आहे की अप्सरा? गंमत म्हणजे दोन्ही पेन्सिली एकाच कंपनीच्या होत्या. आपल्याही लहानपणी नाही का नटराजपेक्षा अप्सरा आपल्या हातात असली की प्रीमियम फील यायचा. म्हणजे अगदी इतकं की सामान्य मुलांकडे नटराज असायची आणि त्या मानाने चांगल्या श्रीमंत मुलांकडे अप्सरा असायची. अगदी हा भेदभावसुद्धा असायचा. अर्थात या सगळ्या लहानपणीच्या गमती जमती होत्या. 1980 आणि 90च्या दशकात हिंदुस्तान पेन्सिल्स अक्षरशः भारतीयांच्या बालपणाचा एक अविभाज्य घटक बनली. त्या काळात मोबाईल नव्हते, टॅबलेट नव्हते, डिजिटल वह्या नव्हत्या. गृहपाठापासून परीक्षांपर्यंत सगळं स्वतःच्याच हाताने लिहिलं जायचं. त्यामुळे पेन्सिल ही प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट होती. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालं की नवीन शाळेची पिशवी, नवीन पुस्तक आणि नवीन नटराज किंवा अप्सरा पेन्सिली घेणं हा एक वेगळाच आनंद असायचा. कंपनीने काळानुसार स्वतःलाही बदललं. फक्त पेन्सिलीपर्यंत मर्यादित न राहता हिंदुस्तान पेन्सिल्सने शार्पनर्स, खोड रबर, स्केल, जॉमेट्री बॉक्स, रंगीत खडू, वॅक्स कलर्स, वॉटर कलर्स आणि इतरही भरपूर लेखन सामग्री बाजारात आणली. अप्सरा, ॲब्सोल्यूट, एक्स्ट्रा डार्क असे अनेक प्रकारसुद्धा बाजारात आले. चित्रकला करणाऱ्या मुलांसाठी अप्सरा म्हणजे गुणवत्तेचं प्रतीक बनली. आज हिंदुस्तान पेन्सिल्स ही भारतातील सर्वात मोठी पेन्सिल उत्पादक कंपनी आहे. आजही ही कंपनी रोज जवळजवळ 85 लाखापेक्षा जास्त पेन्सिल्स तयार करते. त्याचबरोबर लाखो शार्पनर्स, खोड रबर्स, पट्ट्या आणि पेन तयार केले जातात. भारतातल्या एज्युकेशनल ॲक्सेसरीज मार्केटमध्ये कंपनीचा मोठा हिस्सा आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नटराज आणि अप्सरा आज फक्त भारतातच नाही तर 50पेक्षा जास्त देशांमध्ये विकल्या जातात. कंपनी पर्यावरणाचा सुद्धा विचार करते. पेन्सिली तयार करण्यासाठी वापरलं जाणारं लाकूड सुनियोजितपणे जंगलांमधून आणलं जातं. प्रोडक्शन प्रोसेसमध्ये वाया जाणारं साहित्य कमी करण्यासाठी विशेष पद्धती वापरल्या जातात. कंपनी फक्त बिझनेस करत नाही तर जबाबदारीसुद्धा निभावते. पण एवढं सगळं असूनही या दोन्ही पेन्सिलींची खरी ताकद आकडेवारीत नाही आहे, ती आहे भावनांमध्ये. कारण नटराज आणि अप्सरा या फक्त पेन्सिली नाही आहे तर करोडो भारतीयांच्या लहानपणीचा एक भाग आहेत. आपल्या पहिल्या अक्षरापासून पहिल्या चित्रापर्यंत त्या आपल्यासोबत होत्या. आज जग बदलतं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आली आहे, डिजिटल साधनं आली आहेत, मुलं स्क्रीनवर लिहायला लागली आहेत, पण तरीही
वहीच्या पहिल्या पानावर पेन्सिलने स्वतःचं नाव लिहिण्याची जी भावना आहे ती अजूनही तशीच आहे. आणि म्हणूनच नटराज आणि अप्सरा या फक्त लेखन सामग्रीच्या वस्तू नाही आहेत, तर भारताच्या बालपणीच्या आठवणींचा एक कायमचा भाग बनल्या आहेत. ही नॉस्टॅल्जिक स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला गाव बत्ती.